भुजबळांनी मराठा नेते आणि लोकप्रतिनिधींना सवाल केला आहे की तुम्हाला ओबीसी आरक्षण असल्यास एसीबीसी 10% किंवा ईडब्ल्यूएस 10% आणि खुल्या वर्गातील आरक्षण नको आहे का, असा प्रश्न केला. मग नेत्याने त्याला उत्तर द्यायला पाहिजे ना. मराठ्यांच्या सगळ्या नेत्याला जर त्यांनी प्रश्न विचारला तर मराठ्यांच्या सगळ्या नेत्यांनी त्याला स्पष्ट सांगितलं पाहिजे एसीबीसी 10% आरक्षण आम्हाला पाहिजे, पण ते 50%च्या आत ओबीसी आरक्षणात पाहिजे. हे उत्तर मराठ्यांच्या सगळ्या नेत्याने द्यावं. कारण जी मागास सिद्ध जात झाली, जिला आयोगानं मागास सिद्ध केलंय, ती 10% मराठा समाजाची जात ही 50%च्या आत घ्यावं लागते असं कायदा, मागासवर्ग आयोग, केंद्रीय मागासवर्ग आयोग असं निकष त्याचे आहेत की ती जात मागास सिद्ध असायला लागते. तर मराठा हा 10% मागास सिद्ध आहे, पण जी जात मागास सिद्ध झाली तिला 50%च्या आत ओबीसी आरक्षणात घ्यावं लागतं. तर मग आम्हाला मराठ्यांचे नेत्याने त्याला प्रश्न विचारावा, एसीबीसीचं 10% आरक्षण हे मागास सिद्ध करून दिलंय, तर 50%च्या आत देण्याऐवजी वर का दिलं? 50%चं वरचं 10% आरक्षण आम्हाला नको आहे हे स्पष्ट मराठ्याच्या नेत्याने सांगावं. तेच 10% आरक्षण आम्हाला एसीबीसीचं पाहिजे, पण मग ते 50%च्या आत ओबीसी आरक्षणात दे, हे उत्तर त्याला द्या. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की सुशिक्षित लोकांनी याचं उत्तर द्यावं, अशिक्षित लोकांकडून अपेक्षा नाही, तर थेट आरोप तुमच्यावर केला. मी अशिक्षित आहे काय आहे? तू तर रडकुंडीला आला ना. तू तर मेटाकुटीला आलाय पा. मी अशिक्षित असून तुला एवढा खोटा ठोकलाय, तर आमचे सुशिक्षित बोलायला लागले तू काय होईल याचा विचार कर मग. आणि त्याला चांगला माहिती मी सुशिक्षित आहे का अशिक्षित आहे, त्याला चांगला माहिती. चांगलं म्हणजे तो पण हुशार आहे, त्याला चांगला माहिती आहे. पोरग हाय पण किती डोकेबाज आहे हे त्यालाही चांगला माहिती आहे. परंतु आता सुशिक्षितलाच उत्तर मागितलंय, तर आमदार, खासदार, मंत्री, नेते मराठीचे जे कोणाला त्यांनी उत्तर मागितलं असेल त्यांनी स्पष्ट उत्तर द्यावं. 10% एसीबीसी आरक्षण आम्हाला पाहिजे, पण 50%च्या आत ओबीसी आरक्षणात पाहिजे, हे उत्तर त्याला सगळ्यांनी द्यावं. कारण आपण 10% मागास सिद्ध झालेले, मागास सिद्ध झालेली जात म्हणजे एसीबीसी आरक्षण हे 50%च्या आत घ्यावं लागतं. पण त्यांनी मराठ्याला धोका दिला आणि ते 50%च्या वर घेतलं. 50%च्या वर दिलेलं एसीबीसीचं 10% आरक्षण टिकणार नाहीये आणि ते गेलं की पोरांना पुन्हा त्यांचे इतके हाल होणार आहेत की ते नोकऱ्यातून बाहेर पडणार, शिक्षणातून बाहेर पडणार आहेत. म्हणून त्याला हे सरळ सरळ उत्तर देऊन टाका. मराठ्यांची जात 10% मागास सिद्ध झाली, ते एसीबीसीचं आरक्षण आम्हाला 10%, 50%च्या आत ओबीसी आरक्षणात पाहिजे, ते आम्ही घ्यायला तयार आहेत. 50%च्या वर दिलेलं एसीबीसीचं 10% आरक्षण आम्हाला नको.